घटना अतिशय चुकीची आहे। या संदर्भात अरे सोडा ना, घेऊ द्या ना बाबा तुम्ही। घडलेली घटना अतिशय चुकीची आहे। अशा प्रकारे इथे घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही। या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो। त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी, अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे। हे बिलकुल योग्य नाही। या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो। त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया येते। जो काही राडा झालेला आहे विधान भवन परिसरामध्ये, जी हाणामारी झाली आहे समर्थकांमध्ये दोन नेत्यांच्या, त्यावर ही प्रतिक्रिया हे योग्य नाहीये असं। एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे। पण सर ही गोपीचंद तर मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे की कारवाई ही झाली पाहिजे, ज्या पद्धतीने हाणामारी झाली आहे ती योग्य नाही असं ते म्हणतात। तर दुसरीकडे आमदार पडळकर यांना महसूल मंत्री बावनकुळेंनी बोलावून घेतल्याची माहिती आहे। पडळकरांची सीएम आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आलेली आहे, कारण त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळ परिसरामध्ये राडा घातलेला आहे, मारहाण केली आणि जितेंद्र आव्हाड यांनी एक गंभीर स्वरूपाचा आरोपही केला आहे। पडळकरांचे हे कार्यकर्ते आपल्यावर हल्ला करण्यासाठी आले होते, पण आपण चुकून तिथून निघून गेलो आणि त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांवर हा हल्ला झाल्याचा आरोप आव्हाड करतायत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल, हा राडा झाला दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यानंतर आता कशा पद्धतीने घडामोडी घडतायत, कारण पडळकरांना बावनकुळेंनी बोलावून घेतल्याचं कळतंय? नक्कीच खरं आपण जर पाहिलं असेल तर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांनीही संयुक्तपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये या दोघांनीही प्रामुख्याने गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून जी नितीन देशमुखला मारहाण केली त्या संदर्भात तक्रार करण्यात आली। आणि हे सरकार राजकीय प्रतिक्रिया यावर येत आहेत। बोला, जोरात बोला, परत जोरात बोला। हल्ला कोणी केला? बोला ना, बोला। पडळकरांच्या समर्थकांनी केलाय। कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला, जोरात बोला। बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला। आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाही। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर। चालू आहे काय विधानसभेत? भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो, हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो, आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज,
पूरी घटना को मैंने अपने आंखों से देखा है और एक महिला होने के नाते जब हम अंदर आते हैं और इतने मर्द आसपास होते हैं और ऐसी कोई घटना जब अचानक से होती है और सारे मर्द एक तरफ एक डायरेक्शन में भागते हैं, तो हम महिलाओं को ऐसे टाइम पे संरक्षण कौन देता है? हमारे साथ हमारा एक लौता पीए होता है जो शीश करके आगे लोगों को हटाते जाता है, लेकिन आज जो स्पीड में लोग अंदर घुस रहे थे, इतने लोग, कम से कम मुझे लगता है पत्रकार कम से कम 50 एक पत्रकार घुस के, पूरे फर्स्ट फ्लोर पे जितने लोग थे या पूरे लॉबी में जितने लोग थे 101 लोग थे. मैं वहाँ से मी परत आतमध्ये आले फक्त हे बोलण्यासाठी की बाबा हे असं चालणार तर आम्ही लॉबीमध्ये चालू शकत नाही, आम्ही कुठे बसले तर 2-3 कोण आहे ते आम्हाला पण माहीत नसते. ताई तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे, काय पत्र द्यायचं आहे, पण कोणीही कोणतेही आपल्याला डिसिप्लिन नाही भेटतंय आतमध्ये. सभागृहाच्या विधिमंडळाच्या आवारात मारामारी झालेली आहे. माननीय पडळकर साहेब आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आत्ता सभागृह लॉबी खाली मारामारी चालू आहे. म्हणजे काय चाललंय काय सभागृहात? आता ह्याला तर काय मला माहित नव्हतं मारामारी होणार, म्हणजे नाही तर लिखित दिलं असतं. पण ही माहिती म्हणजे आणि मारामारी पण पूर्वसूचना न देता करतात. कमाची सुधारणा जर दिली असती तर सांगितलं तरी. अशा काही गोष्टींचा आयुधामध्ये भविष्य काळामध्ये आता एक नवीन आयुध निर्माण करण्याची आवश्यकता. अरे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आपण सरकारला निवेदन करायला सांगावं, कारण हे काय चाललंय सभागृहामध्ये कायदा सुव्यवस्थेची चर्चा चालू आहे आणि आमदार मारामारी करतात खाली. की माझ्या व्हॉट्सअपवरती आणि माझ्या SMS वरती मला अत्यंत गलिच्छ शब्दात शिव्या देण्यात आलेल्या आहेत, मला मारण्याची धमकी देण्यात आली होती. आणि आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते. ते गुंड माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते, पण मी चुकून त्यांच्या नजरेआड बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. अध्यक्षमध्ये काय चालू आहे? काय चालू आहे? तुम्ही व्हिडिओ तपासा, ठीक आहे, तुम्हाला लगेच कळेल हल्ले कसे. या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन. मला जीवे मारण्याची धमकी आहे. मी तुमच्या या नावाने ट्विट संदर्भातला केलंय. संपूर्ण अहवाल मागितलेला आहे. माझ्या जीवे मारण्याच्या धमकीचं काय? या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची ह्या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन. समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? हम हमारा लोकशाही का मंदिर समझते हैं. इस मंदिर के अंदर कोई भी हो, चाहे लोक प्रतिनिधि हो चाहे उनके कार्यकर्ता हो, इस तरह से अगर झगड़ा करते रहेंगे, फ्रीस्टाइल मारामारी करते रहेंगे तो वो पूरे लोकशाही का अपमान है. उनके ऊपर कड़ी कानूनी कार्रवाई की जानी चाहिए. ठीक है, पॉलिटिकल मतभेद होते हैं, मगर मतभेद जबानी तरीके से हम भाषण में या हमारे विधिमंडल को जो सभागृह हमें दिया है उसमें हम हमारी जो बातें हैं वो बोल सकते हैं, लोगों के सामने रख सकते हैं. मगर विधान भवन के परिसर में इस तरह से अगर कोई फ्रीस्टाइल मारामारी करता है तो उसका मैं निषेध व्यक्त करता हूं और मैं दरखास्त करता हूं हमारे अध्यक्ष महोदय और साथ ही में सभापति महोदय को कि इन लोगों के ऊपर कानूनी कार्रवाई की जानी चाहिए. आज हाथ के माध्यम से उनकी एक दूसरे के ऊपर मारापीटी हो गई, भविष्य में और भी कुछ हो सकता है. तो इनके ऊपर कड़क से कानूनी कार्य ऐसी होनी चाहिए कि भविष्य में यहाँ पे ऐसी चीजें किसी ने करनी नहीं चाहिए. साहेब आज विधान भवनाच्या लॉबीमध्ये गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जितेंद्र आव्हाड बघा, जितेंद्र आव्हाड असू द्या किंवा गोपीचंद पडळकर असू द्या, ह्या सदस्यामध्ये किंवा ह्या सदनामध्ये आलेले सर्व जे असतात ते ह्या लोकशाहीचे भक्त असतात, लोकशाहीचे पुजारी असतात. आम्ही आमच्या शालेय जीवनापासून ह्या लोकशाहीच्या मंदिराला आमचं जीवन समर्पित आम्ही करत आलेलो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पडळकरांचे काही कार्यकर्ते किंवा स्वतः पडळकर किंवा जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते किंवा जितेंद्र आव्हाड स्वतः जर अशी मारामारी करत असेल तर निश्चितपणे लोकशाहीची ती क्रूर हत्या आहे. आपण भाषणामध्ये लोकांना उपदेश देत असताना आपल्याकडनं किंवा आपल्या कार्यकर्त्याकडनं जर अशा प्रकारचं कृत्य घडत असेल तर निश्चितपणे निषेधार्ह ही गोष्ट आहे. मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापती महोदयांना मी विनंती करतो की भविष्यामध्ये अशा प्रकारचे कृत्य कुणाकडनंही घडू नये यासाठी ही कठोर कारवाई यांच्यावर केली पाहिजे. नाहीतर आज हातापायी झालेली आहे, भविष्यामध्ये अजूनही काही मोठे प्रसंग या विधिमंडळ परिसरामध्ये घडू शकतात.